लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत का इथे सखी असते ना, ती माईंना गोड देण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून त्यांना बरं वाटेल. त्यावरती काना असतो का, तो म्हणत असतो का त्यांना गोड खात नाहीत. मग सखी कानाला म्हणते का, तुला कसं माहिती त्या गोड खात नाहीत म्हणून? तू तर आत्ताच ह्यांना भेटला आहेस ना, मग तुला कसं काय माहिती यांना गोड आवडतो का नाही आवडत, या खातात का नाही खात? त्यावरती त्या माई म्हणतात का, नाही, माझ्या वयानुसार त्याला वाटलं असेल का मी खात नाही म्हणून. त्यावरती सखी असते की ती आजी नाना खूप फोर्सच करत असते की गोड खायचं, ह्या एवढ्या वयामध्ये तुम्ही एवढ्या पायऱ्या वगैरे चढून येता, तर सोबत गोड असणं गरजेचं आहे जेणेकरून बरं वाटेल तुम्हाला. असं बोलून आहे ना, ती जबरदस्तीने ना त्यांना तिळगुळ भरवत असते आणि ती खात नसते, पण आजीला ना जबरदस्ती तिळगुळ भरवत असते आणि म्हणत असते, घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, असं बोलून ना तिला ती संक्रांतीच्या शुभेच्छा देत असते. त्यावरती काना मनातल्या मनात म्हणतो का, एवढ्या वर्ष माझ्या माईने ना गोड सोडलं होतं, तर आता तिला गोड भरवलं आहे तर कोणी? कबीरच्या बायकोनी, म्हणजेच सखी कबीर किर्लोस्कर हिने ना भरवला आहे, असं म्हणून ना तो त्याच्याबद्दल म्हणजे सखीबद्दल प्रेम व्यक्त करत असतो मनातल्या मनात. आणि त्यानंतर इथे ना सखी असते त्या आजींच्या पाया वगैरे पडते आणि आजी निघण्यास जात असतात. तेव्हा ना कानासुद्धा माईंकडे बघत असतो की माई आता निघाल्या आहेत, तर काही बोलत नाही आहेत, तर माई ना शांतच असतात. तेव्हा इथे सखी असते, ती कानाला म्हणते की चल, आपल्याला जायचं आहे ना, इथे सूर्यपूजेची तयारी चालू आहे, आपल्याला जल आरती करायची आहे ना, असं बोलून ती त्याला फोर्स करत असते आणि त्याला म्हणत असते की चल. असं बोलल्यावरती तिथे माईसुद्धा तिथे असतात, कारण का माई पण घरी जाण्याच्या तयारीत असतात. त्याच्यानंतर इथे सखी आणि कान्हा जलअग्नी देण्यासाठी जात असतात. आणि तेव्हा ना तिथे मंदिरामध्ये जात असताना त्यांना ना तेजस्विनी सरकार भेटते. आणि तेव्हा तेजस्विनी सरकार असतात ना, ते सांगत असतात की कान्हा, तू माझ्याबरोबर चल, मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. असं बोलल्यावरती कान्हा तर सखीकडे बघत असतो की सखी काय म्हणणार आहे. त्यावरती इथे सरकार असते, ती फोर्सच करत असते की चल म्हणून. पण इथे सखी म्हणते का, नाही, थोड्या वेळाने येईल, आता ना आम्हाला कामं आहेत, आम्हाला ते करायचं आहे, ते केल्याशिवाय मी काय पाठवणार नाही. असं बोलल्यावरती कान्हा म्हणतो का, पण थोडंसंच काम आहे ना, मी आलो जाऊन. तेव्हा सखीसुद्धा कानाकडे रागाने बघते आणि नंतर सरकारला म्हणते का, माझ्या नवऱ्याशी कोणी आणि काय बोलायचं आणि कधी बोलायचं हे फक्त आणि फक्त मी ठरवणार, कारण का मी त्याची बायको आहे आणि माझा नवरा कुठे काय करतो आणि कोणासोबत काय बोलतो आणि कधी बोलतो ह्याची फक्त परवानगी मीच देऊ शकते. असं बोलून ना ती इथे सरकारला जाम ओरडत असते आणि तिला ना टोचून बोलत असते. हे सगळं माईसुद्धा बघत असतात, पण माईंचं काय म्हणणं असतं हे माईंनाच माहीत असतं. त्यावरती सरकारला प्रचंड राग आलेला असतो. सरकार म्हणत असते का, हिच्यामध्ये एवढी हिंमत येते तरी कुठून, आणि ही अशी बोलते तरी का, मला एवढं, मी हिला काय केलं आहे, असं म्हणत असते. त्याचवेळी तिथे कानासुद्धा असतो. काना म्हणतो का, जाऊ दे, थोडंसं आहे, आपण बोलून घ्यावं. पण सखी असते का, ती म्हणते का, नाही, मला काही माहीत नाही, तुम्हाला काय बोलायचं आहे ते नंतर बोला, आधी जे काम आहे ते करून घेऊ, कारण का सूर्य मावळायची वेळ आली आहे. असं बोलल्यावरती इथे सरकार पण काही बोलत नाही. तीसुद्धा तिचं बोलणं इग्नोर करते, कारण का तिला काही भांडण वाढवायचं नसतं. आणि त्यावरती सखी असते, ती कानाला हात धरून मंदिरात येते, कारण का सूर्याला जल अर्पण करायचं असतं आणि ती विधी ना बाकी राहिलेली असते. आणि कारण का सूर्य मावळला तर हे सगळं राहून जाईल म्हणून. त्याच्यानंतर ना ते दोघं मिळून छान पद्धतीने सूर्याला जल अर्पण करत असतात. आणि तेव्हा ना कान्हा आहे तो सखीकडे छान प्रेमाने बघत असतो, नजरेला नजर जात असते आणि सखीसुद्धा त्याच्याबरोबर प्रेमाने या सगळ्या गोष्टी करत असते. आणि त्यानंतर ते सगळं झाल्यानंतर सखी म्हणते का, आता झालं आहे, तुला तिला भेटायचं आहे ना, तर भेटून ये. त्यावरती इथे कान्हा असतो, तो ना इथे सरकारला भेटायला जातो. तेव्हा सरकार म्हणते की, तुझं काय चाललं आहे, तुला जे काम दिलं होतं ते तर तू अजून केलं नाहीस आणि वरतून तू त्या सखीसोबत एवढा प्रेमाने वागत आहेस, मी बघितलं सगळं, तू तिच्या नजरेला नजर सगळ्या काही गोष्टी करत आहेस, तुला मी सांगितलं कशाला होतं आणि तू करतोस काय आहे. असं बोलल्यावरती कान्हा म्हणतो का, असं काय नाही आहे, तुम्ही जे सांगता ना ती सगळी कामं मी करणार आहे. त्यावरती इथे सरकार म्हणते का, मी तुला हायर कशासाठी केलं आहे, तसं की नाही, लवकरात लवकर ती चाळ सोडून इकडे माझ्या घरी यावं आणि माझ्याकडे पैशाची भीक मागावी. त्याच्यानंतर मी सगळे प्रॉपर्टीचे पेपर हे तिच्या हातातून सही करून माझ्या नावावर केले का मी मोकळी, असं माझं प्लॅन आहे, हे तुला माहीतच आहे ना. त्यावरती कान्हा म्हणतो का, हो, ते सगळं बरोबर आहे. मग
तिथे सरकार म्हणते का मग तुला सांगितलं होतं ना तसं करायला, तर तू का करत नाहीस? मी सांगते तसं तू का केलं नाहीस? त्यावरती कान्हा मात्र काही बोलत नाही. कान्हा म्हणतो का तुम्ही थोडासा मला वेळ द्या, मी सगळं काही करणार आहे. मला माहिती आहे का सखीला कसा त्रास द्यायचा आणि मी त्रास देणार आहे. कान्हाचं आणि सरकारचं बोलणं काहीतरी वेगळ्याच दिशेला जात असतं. कान्हा काहीतरी वेगळंच बोलत असतो. कान्हा खरंच सखीला त्रास देत नसतो, पण सरकारला तो त्रास देतो आहे म्हणून का सांगत असतं हे त्याचं त्याला माहीत असतं. आणि सरकारचा कान्हासोबत राहून काय डाव असतो तो फक्त आणि फक्त सरकारलाच माहीत असतो. पण कान्हा तितकाच हुशार असतो. तो काय सखीला त्रास देणाऱ्यातला मुलगा नसतो. तो सखीवर मनापासून प्रेम करत असतो. असं म्हटल्यानंतर तो मनातल्या मनात विचार करत असतो की मी आता या बाईला उत्तर तरी काय देऊ, कारण का ही बाई माझ्यावर प्रश्नांचा भडीमारा करत आहे. त्यावरती कान्हा असतो का तो म्हणत असतो, कान्हा सगळं काही तुम्ही म्हणताय ना तसं होईल. माझ्याकडे काही गोष्टींची प्लॅन पण आहे आणि ते ना तुम्हाला लवकरच समजेल. असं बोलल्यावरती इथे तेजस्विनी सरकार पण त्याचं ना ऐकत असते की कान्हा काय बोलत आहे. तिला थोडं टेन्शन आलेलं असतं की लवकरात लवकर तुला मी सांगते त्या गोष्टी कर. तिला ना त्या चाळीतून माझ्या घरी पाठवून दे, जेणेकरून ती माझ्या घरी आली का मी तिला पैशाची भीक मागितल्यावरती तिला म्हणेन का चल आता प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या कर आणि मला मोकळं कर. असं बोलल्यानंतर इथे कान्हा म्हणत असतं का हो होईल सगळं, तुम्ही ना मला थोडासा वेळ द्या. इथे महिना अखेरीसपर्यंत मी सगळं काही तुम्हाला सांगून टाकेन. असं बोलून ना तो तिच्याकडे थोडासा वेळ मागत असतो. त्यावरती इथे सरकार म्हणत असते की हिच्याकडे एवढी हिंमत येते तरी कुठून, ही एवढी मला बोलूच कशी शकते. आणि त्यानंतर ना तिला सगळा प्रकार आठवत असतो की परशू कसा मला बोलला होता आणि त्याला मी कशी खाली बसायची शिक्षा दिली होती. तेव्हा ना ती सगळं सांगत असते की बघ मी इथे सरकार आहे आणि मी जे बोलणार तेच इथे होतं. असं बोलल्यावर कान्हा मात्र तिचं सगळं बोलणं ऐकत असतो. कान्हा काही बोलत नसतो. तेव्हा सरकार असते ती म्हणत असते की कान्हा तुझा माझ्या मागे इथे लपंडाव नाही आहे ना, तू माझ्या तोंडावर एक आणि मागे एक असं तर बोलत नाही आहेस ना. असं बोलून ती त्याला धमकी देत असते. त्यानंतर सखीला ना तिची चाळीतली जी मैत्रीण असते ना ती कॉल करत असते आणि तेव्हा ती बोलत असते की अगं तू कुठे आहेस. तेव्हा सखी म्हणते का मी ना इथे मंदिरात आली आहे, कारण का ना आम्हाला सूर्यपूजेचं सांगितलं होतं, तेव्हा ना आम्ही सूर्यपूजा करायसाठी इथे आलेलो आहोत. असं बोलल्यानंतर ती सांगत असते की तू कशासाठी मला कॉल केला आहेस. त्यावरती तिची मैत्रीण बोलते की वा वा, तुम्ही तर जोडीने मस्त सगळे फिरता वगैरे छान एन्जॉय करता. मी तुला ना हे सांगायसाठी कॉल केला आहे की संध्याकाळी ना हळदी कुंकू करायचं आहे, तुझं पण आणि बाकी सगळ्यांचं. असं बोलल्यावरती इथे सखी म्हणते का हो का, मला थोडीशी ना कल्पना होतीच की हळदी कुंकू वगैरे ना काहीतरी असणार आहे, पण मला ना याच्याविषयी फारसं काही माहीत नाही आहे गं. पण आता तू सांगते आहेस ना तर आपण नक्की करू. आणि ना मला खूप आनंद आहे की आपण ना छान मस्त सगळेजणी मिळून हळदी कुंकू करत आहोत ना, तर ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि असं बोलून ना ती तिचा आनंद व्यक्त करत असते. ती म्हणत असते की इथे चाळीमध्ये किती छान ना सगळे सण आहेत ना ते आनंदाने साजरा करतात, असं तिला ना आनंद होत असतो. आणि त्याचवेळी ना ती बाहेर येणारच तेव्हा इथे कान्हा आणि सरकारचं बोलणं चालू असतं. तेव्हा सरकार म्हणत असतो का मी कशाला तुमच्याबरोबर लपंडाव खेळू, माझी तेवढी हिंमत नाही. पण खरं तर कान्हा असतो तो सरकारसोबत लपंडाव हा खेळत असतो. तो सरकारच्या तोंडावर एक आणि मागोरी वेगळंच असं त्याचं वागणं असतं, जे की सगळ्यांना माहीत असतं आणि सगळेजणं बघतसुद्धा असतात. पण कान्हा तेवढाच शहाणा असतो, कारण कान्हाचा दुश्मन ही सखी नसून सरकार असते. कारण का सरकारनेच त्या सगळ्या गोष्टी केल्या असतात त्याच्या वडिलांबरोबर, त्यामुळे बदला हा फक्त सरकारशी घ्यायचा असतो. सखीचा बिचारीचा त्यामध्ये काही दोष नसतो. पण इथे सरकार असते ती कान्हावर विश्वास ठेवून त्यांना सगळ्या गोष्टी काम करायला सांगितलेल्या असतात. पण कान्हा असतो तो म्हणत असतो का माझ्याकडे प्लॅन आहे, तो मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार, तो तुम्हाला मी महिन्याच्या अखेरीस सांगेन. तोपर्यंत ना तुम्ही निश्चिंत राहा. त्यावरती सरकार म्हणत असते का ठीक आहे, पण माझ्या मागे जर लपंडाव खेळलास तर बघ, म्हणजे माझ्या इथे तोंडावर एक आणि मागे वेगळंच काहीतरी बोललास तर माझ्यापेक्षा बेकार कोण नसेल. असं बोलून ना सरकार असते ती कान्हाला धमकी देत असते आणि त्याला म्हणत असते का तुला जी कामं दिली आहेत ती तू नीट कर, कारण का मी तुला त्याच गोष्टीसाठी हायर केलं आहे. कारण तिने त्याच गोष्टीसाठी त्याला ठेवलं असतं की सखीचं कसं वाईट व्हावं. पण हे सखीला काही माहीत नसतं आणि त्याचवेळी ना तिथे सखीसुद्धा येते. तेव्हा कान्हा आहे तो सरकारला म्हणतो का आता सखी येत आहे तर मी इथून गेलो तर चालेल का. त्यावरती रागाने सरकार म्हणते का ठीक आहे निघ तू इथनं. आणि तेव्हा ना सखी तिथे येते आणि
सखी तिच्याशी तेवढ्याच टोमण्याने बोलत असते, जेवढ्या टोमण्याने सरकार तिच्याशी बोलत असते ना, तेवढ्याच टोमण्याने ही सुद्धा तिच्याशी बोलत असते. इथे सखी आल्यानंतर इथे सरकार आहे ना, ती सखीला म्हणत असते की काय गं, तुझी मंदिरातली नाटकं झाली का? त्यावर ती सखी म्हणते, कसली नाटकं? नाटकं वगैरे काही नाही, ती पूजा आहे. तुमच्यासाठी ती नाटकं वाटत असतील, पण माझ्यासाठी ती नाटकं नाही आहेत. मी ना ती पूजा करत होती. असं म्हटल्यावर ती सरकार तर तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने बघत असतात, कारण का त्यांना ना हे सगळं काही आवडत नसतं. पण इथे ती सखीला टोचून टोचून बोलत असते की तू तर चाळीत जाऊन चाळीतल्या माणसांसारखीच तू राहायला लागलीस, कारण का तू आता तशीच झाली आहेस ना. त्यावरती इथे सखी म्हणते की असू दे, काहीही असलं तरी मला त्याच्यामध्ये आनंद आहे. आणि त्याच्यावरती ती म्हणत असते का तुम्ही ना माझ्या घरी या, कारण का माझं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू आहे ते ना चाळीतल्यांनी माझ्या प्रेमापोटी ना ठेवलं आहे. आणि त्यांचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून ना त्यांनी माझ्यासाठी केलं आहे. तर तुम्ही ना हळदी कुंकवासाठी या. असं बोलून ना सखी असते की ती सरकारला आमंत्रण देत असते की हळदी कुंकवाला मग घरी या. त्यावरती म्हणत असते का आता असे पण किती दिवस राहिले आहेत, त्याच्यानंतर मी मिस करणार आहे. आता फक्त आणि फक्त 3च दिवस राहिले आहेत, त्याच्यानंतर मला या सगळ्या गोष्टी करता येणार नाही आहे आणि मी या सगळ्या गोष्टी मिस करणार आहे. असं बोलल्यावर सरकार म्हणत असते की पण का 3च दिवस का, पुढे का तू करणार नाही आहेस? त्यावर ती सखी सांगते का तुम्ही सगळ्या काही गोष्टी विसरलात का? आता फक्त आणि फक्त 3च दिवस बाकी आहेत, कारण का आपलं चॅलेंज ते पूर्ण व्हायला फक्त आणि फक्त 3 दिवस बाकी आहे. मी बोलली होती ना का ह्या 3 दिवसात म्हणजे हे पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे मी जर महिनाभर सखी सदन चाळीमध्ये राहिली तर तुम्ही ना माझे हे प्रॉपर्टीचे पेपर साईन करण्यासाठी मला फोर्स करणार नाही. आणि जर मी हारली तर डायरेक्ट डिवोर्स पेपरवरती साईन होणार आहेत. त्यावरती सरकारचे ना डोळे उघडतात. सरकार म्हणू लागते की अरे हो, खरंच हिचं म्हणणं बरोबर आहे. त्यावरती इथे सखी म्हणत असते की चला, तुम्हाला तर वाटलं की तुम्ही दिवस मोजत आहात, पण तुम्ही तर सगळं काही विसरून गेलात. म्हणजे नक्कीच तुम्ही हारणार आहात. आता चला, तुम्ही ना हरण्यासाठी तयार राहा आणि मी जिंकण्यासाठी. असं टोमणे मारून ना सरकारला ती बोलून तिथून सखी असते ना ती निघून जाते. मात्र सरकार इथे विचार करत बसले असते का ही कोण आहे एवढी मुलगी जी मला प्रत्येक वेळी टोमणे मारून निघून जाते. आणि इथे घरी ना सखी हळदी कुंकवासाठी छान तयार झालेली असते. तिला कानाने घेतलेली काळी साडी, मस्त हलव्याचे दागिने घालून ना ती छानपैकी ना हळदी कुंकू आहे ते साजरं करत असते. तिला त्या बायका वगैरे छान तिला सगळी काही मदत करत असतात आणि तिला ना हळदी कुंकू देत असतात. तिचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे ना हा छान पद्धतीने होत असतो. सगळ्याजणी मिळून आहे ना ते हळदी कुंकू करत असतात. तेव्हा कानाला सगळं काही माहीत असतं की हळदी कुंकू वगैरे कसं असतं, पण सखीला या गोष्टीची कल्पना नसते, कारण का सखीने हे आधी कधी पाहिलं नसतं. ती तशी मोठ्या घरातली असते, त्यामुळे तिला या सगळ्या गोष्टी कळणं तितकंच कठीण असतं. तेव्हा कान्हा असतो ना तो सखीला सांगत असतो की कसं हळदी कुंकू करायचं, कसं काय करायचं, कसं काय काय असतं, जसं की त्याला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. असं म्हटल्यानंतर तो सांगून देत असतो तिला काय काय करायचं. आणि त्याच्यानंतर ना तिथे काका येतात आणि काका पण ना हळदी कुंकाच्या मध्ये येऊन ना सगळ्यांना नमस्कार वगैरे करत असतात. आणि त्यांना ना मध्ये मध्ये काही ना काही त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा काकी असतात ना त्या म्हणतात, तुम्हाला काय गरज आहे ते बायकांच्या कार्यक्रमामध्ये यायची? तुम्हाला सांगितलं होतं ना ती तुम्ही कामं करा. असं बोलून ना काकी असते ती काकांना सुद्धा ओरडत असते. तेव्हा ना वाण देण्यावरून विषय चालू असतो, पण सखीला तर कोणी सांगितलंच नसतं की वाण काय द्यायचं आहे. तर तेव्हा ना ती म्हणते का मला तर माहीतच नाही की वाण द्यायचं. तेव्हा ती मुलगी असते ना ती म्हणते का मी फक्त ना तिला हळदी कुंकवाचं सांगितलं, मी तिला वाण वगैरे काही द्यायचं आहे ना याची मी तिला काही कल्पनाच दिली नाही. हे ना सगळं माझ्यामुळे झालं आहे. तर बिचाऱ्या ना सखीची काही चूक नाही. असं म्हटल्यावरती सखी म्हणते का थांबा थांबा, मी ना एक आयडिया आहे माझ्याकडे, मी ना आली. असं बोलून ना ती ना तिच्या रूममध्ये निघून जायचा प्रयत्न करते. तेव्हाच ना कान्हा पण तिच्या मागे मागे जायचा प्रयत्न करतो. कान्हा म्हणतो का थांबा, मी आलो. तेव्हा ती मुलगी असते ना ती म्हणते की काय रे तुझं सारखं बायकोच्या मागे मागे, तू सारखं बायकोच्या मागे गेलास तर ती काही सगळं काही तिला भेटणार आहे का? आणि तुझं नाव कान्हा आहे तर म्हणून काय तू सारखं सारखं तुझ्या बायकोच्या मागे मागे जाणार आहेस का? असं बोलून ना सगळेजण तिला चिडवत असतात आणि त्याची मजाक करत असतात. पण तो पण असतो का तो पण तितकाच शहाणा असतो. तो म्हणतो का मी जाऊन आलो, मला ना माझ्या बायकोची काळजी आहे. असं बोलून तो जात असतो. आणि इकडे मीनाक्षी मात्र तिला ना खूप वाईट वाटत असतं, कारण का तिला
जे सरकार तिच्याशी वागत असते ते तिला पटत नसतं. आणि तेव्हा ना तिथे परशुसुद्धा आलेला असतो आणि तो ना जेवायला खाली बसलेला असतो. तेव्हा गौतम त्याला म्हणतो की तू का खाली बसला आहेस, तुला काय झालं असं की तू खाली बसला आहेस. आणि तेव्हा ना परशूला झालेला सगळा प्रकार आहे ना तो आठवत असतो. आणि तो ना ते आठवून सगळं काही सांगत असतो की मला सरकारने कसं खाली बसायला सांगितलं आहे आणि म्हणूनच मी खाली बसून जेवत आहे असं बोलल्यावरती इथे गौतमला तर प्रचंड राग येतो. गौतम म्हणतो काय आहे ही बाई, हिचा विषय तरी काय आहे नक्की, हिचं सत्य जर मी सगळ्यांसमोर सांगितलं ना तर ही काय करणार आहे असं तो रागारागाने म्हणत असतो. आणि त्याचं हे बोलणं ना इथे मीनाक्षी ऐकत असते आणि मीनाक्षीला पण खरं तर सरकारचा राग येत असतो, पण आपण त्याच्यामध्ये काहीही करू शकत नाही म्हणून ना ती गप्प असते. आणि पण गौतमचं असं बोलणं ऐकल्यावरती की गौतम म्हणत असतो ना की मी सगळं सत्य सांगून टाकेन, मग त्याला ते आठवत असतं की आपल्या मुलीला कसा त्रास देणार आहे आणि ती कशी आपल्या मुलीच्या जीवावर उठली आहे. आपण जर सत्य सांगितलं तर तिने आपल्या मुलीला काय केलं मग. त्यावरती परशुसुद्धा इथे त्याला विचारत असतो की काय रे, काय सत्य आहे. आणि त्याच वेळी ना तिथे तेजस्विनी येते आणि ती म्हणते की वा परशू, मस्त तू खाली बसला आहेस, गुड बॉय असं बोलून ना तेजस्विनी असते ती परशूला ना शाबासकी देत असते. आणि त्याच वेळी तीसुद्धा तिथे डायनिंग टेबलवरती जेवायला बसत असते आणि ती ना मीनाक्षीकडे बघत असते, पण मीनाक्षी काही बोलत नाही. तेव्हा इथे सरकार असते ना ती इथे गौतमला पण विचारते की तुला जेवायचं नाही का. तेव्हा गौतम म्हणतो का नाही, मला भूक नाही आहे असं म्हटल्यावरती इथे सरकार म्हणते की बरं झालं, तुम्ही लोक सगळेच नाही म्हटले तर बरं होईल, तुमच्या सगळ्यांची इच्छा उडाली तर बरं होईल, माझ्या डोळ्यासमोर कोणी राहणार नाही. त्यानंतर ना ती इथे कुल्फीबद्दल विचारत असते, पण कुल्फी ना नसते. असं झाल्यानंतर तिला जेवायला वाढल्यानंतर ती म्हणते का बरं झालं तुम्ही लोक कोणी जेवत नाही आहे, जेणेकरून माझं जेवण आहे ना चांगलं जाईल. मला इथे तुमचे घाणेरडी थोबाडं तरी बघायला नको ना, जेणेकरून मला जेवण जाणार नाही. पण आता तुम्ही नाही आहात तर मला ना चांगलंच जेवण जाईल असं बोलून ना सरकार असते ती आहे ना ह्याला ना टोमणे मारत असते. आणि तेव्हा परशू असतो तो ना अर्धी चपाती मागत असतो. त्यावरती सरकार असते की त्याला रागाने म्हणत असते की तुला अर्धी चपाती पाहिजे का रे असं बोलून ना त्याला बिचारायला रागवत असते आणि त्याला ना ती चपाती देण्यापासून नाही म्हणत असते. आणि हे सगळं ना मीनाक्षी आहे ना ती सगळं बघत असते. आणि नाही बोलल्यानंतर पण सरकार असते ना ती चपाती असते ना ती इथे परशूच्या ताटामध्ये फेकते आणि परशूला म्हणते का घे रे, मला नको होती ना म्हणून तुला ना मी देऊन टाकली असं बोलून ना ती एकदम घाणेरड्या विकृत भावनेने ना त्याच्या ताटामध्ये चपाती फेकते आणि त्याला म्हणते की मला नको आहे, तू खाऊन घे. असं बोलल्यानंतर इथे मीनाक्षी म्हणते का पण 3 दिवसांनी तर आपल्याला सगळं काही गोडाधोडाचं करावं लागेल ना, कारण का तिथे सखीला चाळीतल्या लोकांनी खूप प्रेम दिलं म्हणून सखी आहे ना त्या चाळीमध्ये टिकली आहे. पण आता ती 3 दिवसांनी येणार आहे तर तिच्या स्वागतासाठी तर तुम्हाला ना या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. असं बोलल्यावरती सरकारला मात्र खूप जोराचा राग येतो. ती ना खूप रागारागाने उठते आणि ना मीनाक्षीकडे बघत असते का मीनाक्षी काय बोलत आहे. पण मीनाक्षी तोंडाचा पट्टा आहे का तो चालूच ठेवत असते. त्यावरती सरकार प्रचंड भडकलेली असते. सरकारचं म्हणणं असतं का तू सखीला जिंकणार असं म्हणत आहेस का, म्हणजे मी हारणार असंच त्या मीनाक्षीचं म्हणणं असतं. मीनाक्षीचं म्हणणं असतं का सखी जिंकणार आहे आणि आपण आहे ना म्हणजे सरकार आहे ना ते हरणार आहे. असं बोलल्यावरती सरकार नाही येतात आणि त्या मीनाक्षीचा जोरामध्ये गळा दाबतात, जेणेकरून ती अशी बोलूच कशी शकते. त्यावरती परशू पण उठतो आणि म्हणतो का नका करू ना सरकार, तुम्ही असं ती बोलून गेली असेल ना. पण सरकार असते का रागाच्या भरामध्ये ना ती तिचा गळा आवडलेला असतो आणि ती म्हणत असते का तू हे सगळं बोलूच कशी शकते आणि रागारागाने ना तिला मारत असते. आणि इकडे घरी मात्र सखी असते ना ती वाणाची तयारी करत असते की आपल्याला ना काहीतरी वाण द्यायचं आहे तर काय देऊया वाण असं बोलून ना ती विचार करत असते. आणि ती म्हणत असते का मला तर ना वाण द्यायचं वगैरे माहीत नव्हतं, पण हे वाण वगैरे काय असतं. त्यावरती काना असतो का तो सगळं सांगत असतो का हे बघ, वाण म्हणजे सौभाग्याचं हे असतं. तू ना प्रत्येक गोष्टींमध्ये म्हणजे गणपती हरतालिका ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं वाण दिलं जातं तसंच ह्याला पण दिलं जातं. आणि त्यावरती ना काना असतो ना तो तिच्यासाठी पैंजण घेऊन आलेला असतो आणि तिला म्हणतो का हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे असं बोलून ना तिला म्हणत असतो का दे तुझा पाय, मी ना तुझ्या पायामध्ये घालतो. असं बोलून ना ते पैंजण आहे ना ते तो सखीच्या पायामध्ये घालत असतो. हे तेच पैंजण असतात जे सखीच्या बाबांनी दिलेले असतात आणि तिला ना घर खर्चाला पैसे नसल्यामुळे तिला ते गहाण ठेवावे लागले असतात.
पण तेच आहे ना काना सोडवून आणतो आणि तिच्या पायामध्ये घालतो. हे सगळं बघून आहे ना सखीला खूप आनंद होतो. सखी म्हणत असते का वा तू ना माझ्यासाठी एवढं सगळं केलंस. कारण का तिचे ते पैंजण नसल्यामुळे सखीला ना खूप वाईट वाटत असतं. सखीला असं वाटत असतं की काय आहे ना मला माझ्या बाबांनी दिलेले पैंजण ही एक आठवण होती आणि ती मला देऊन टाकावी लागली, म्हणजे गहाण ठेवावी लागली. आता मला परत कधी मिळणार आहेत काय माहिती. पण तिचा नवरा इतका चांगला असतो म्हणजेच कान्हा की त्याने तिच्यासाठी ते सोडवून आणलेले असतात. आणि तेव्हा ना कान्हा म्हणत असतो का आता तर सगळं छान आहे ना, तुमच्या बाबांची आठवण ही तुमच्याजवळ राहणार आहे. तुम्हाला काहीच वाटणार नाही आहे वेगळं काही. तुमचे बाबा तुमच्यासोबत नेहमी असणार आहेत. असं बोलल्यावरती सखीला प्रचंड आनंद होत असतो आणि ती म्हणत असते की हा कान्हा किती छान आहे ना, मी ह्याच्यावर प्रेम करते आणि हा किती चांगला आहे. असं बोलून ना ती त्याच्याकडे मायेने बघत असते आणि तेव्हा कान्हासुद्धा तिच्याकडे बघून एकमेकांबद्दल प्रेम आहे ते व्यक्त करत असतात.